नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाची चटणी। त्यासाठी मी एक नारळ कट करून घेतले, त्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात कट करून, 1 इंच आल्याचा तुकडा घेतला कट करून आणि चवीनुसार मीठ टाकले। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, थोडंसं पाणी टाकून मिक्सरला छान ग्राइंड करून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 वाटी दही टाकले, तेही छान ग्राइंड करून घेतले। त्यानंतर इथं तडका देण्यासाठी 2 ते 3 चमचे तेल घेतले, त्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, 1 चमचा उडीद डाळ टाकली आहे। त्यानंतर 3 ते 4 लाल मिरच्याचे तुकडे टाकलेत आणि 7 ते 8 कढीपत्त्याचे पानं टाकलेत। छान तडतडून घ्यायचे। त्यानंतर चटणीमध्ये टाकून घेतले, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। एकदा नक्की करून पहा। ही चटणी तुम्ही इडली, उत्तप्पा, आप्पे, डोसे यासोबत खाऊ शकता। खूप छान लागते, एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।